नमस्कार मित्रांनो. आज आपण महाराष्ट्रातील एका छोट्या गावाची पण संपूर्ण देशाला मोठा संदेश देणारी बातमी घेऊन आलो आहोत. जिथे जात नाही, माणुसकी मोठी हा विचार प्रत्यक्षात उतरवला गेला आहे. हे गाव आहे सौंदाळा आणि या गावाच्या ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे जातमुक्त गावाचा ठराव. खरं तर सौंदाळा ग्रामपंचायत ही नेहमीच समाजहिताचे आणि दूरदृष्टीचे निर्णय घेणारी म्हणून ओळखली जाते. परंतु अलीकडे घेतलेला हा जातमुक्त ठराव केवळ एका गावापुरता मर्यादित नसून संपूर्ण देशाला सामाजिक एकतेचा नवा संदेश देणारा ठरत आहे. आजच्या राजकारणात तरुणांची मनं जातीच्या आधारावर विभागली जात आहेत. सोशल मीडियावर, रिंगटोनमध्ये आणि डीपीमध्येही जातीय ओळख ठळकपणे दाखवली जाते. कुणी जय भीम म्हणतो तर कुणी जय शिवाजी म्हणतो. पण आपण हे विसरत चाललो आहोत की हे महापुरुष कुठल्याही एका जातीसाठी नव्हते, ते संपूर्ण समाजासाठी होते. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शाहू महाराज यांनी आपलं आयुष्य समाजाच्या उन्नतीसाठी दिलं. तरीही आज त्यांच्या नावांचा वापर राजकीय स्वार्थासाठी, जातीपातीची भिंत उभी करण्यासाठी केला जात आहे. ही परिस्थिती बदलावी आणि समाजात खऱ्या अर्थाने एकता निर्माण व्हावी यासाठी सौंदाळा ग्रामपंचायतीने जातमुक्त गावाचा ठराव घेतला आहे. या ठरावाचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. गावात कुठेही जातीच्या आधारावर भेदभाव होणार नाही. पाणी भरण्याची ठिकाणे असोत, मंदिरे, मस्जिद किंवा चर्च असोत, सर्वांसाठी समान असतील. कोणताही नागरिक दुसऱ्याला जातीवरून कमी लेखणार नाही. सोशल मीडियावरही जातीय द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट केल्या जाणार नाहीत आणि तसे केल्यास ग्रामसभेमार्फत कारवाई केली जाईल. हा ठराव केवळ कायद्यापुरता मर्यादित नाही, तर तो माणुसकीचा मार्ग दाखवणार आहे. साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पण. आणि संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे विश्वची माझे घर. या विचारांना प्रत्यक्षात उतरवण्याचा हा प्रयत्न आहे. गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकमेकांच्या सणउत्सवात सहभागी होतील, एकमेकांच्या सुखदुःखात उभे राहतील. हाच या ठरावाचा खरा आत्मा आहे. जगातही जातीय वंशभेद ही मोठी समस्या आहे. येशू ख्रिस्त यांनीही समाजातील उपेक्षित लोकांना जवळ करून समानतेचा संदेश दिला. भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाद्वारे समता, स्वातंत्र्य आणि बंधुता दिली आणि याच विचारांच्या पायावर उभं राहून सौंदाळा गावाने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हा ठराव आजच्या पिढीसाठीच नाही, तर पुढच्या अनेक पिढ्यांसाठी एक आदर्श ठरणार आहे. जातविरहित, शांततामय आणि एकत्रित समाज उभारण्याचं स्वप्न सौंदाळा गावाने आज प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली आहे. आणि म्हणूनच आज सौंदाळा गाव संपूर्ण देशाला सांगत आहे, जात नाही, माणुसकी मोठी.